हॅलो सगळ्यांचं दिवाळी जादू ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज इथे ना आम्ही जत्रेला आलेलो होतो। आमच्या गावची जत्रा आहे तर जत्रेमध्ये आलेलो होतो। तर यायचं नक्की नव्हतं तर अचानक विचार केला आज जाऊ कारण अजून 2-3 दिवस जत्रा आहे। त्याच्यामुळे खूपच पाठीला बघण्याचं तर व्हिडिओ इथूनच सुरुवात करते। अदिती आता सध्या एरोप्लेनमध्ये बसलेली आहे राईडसाठी। आताच दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही जत्रेसाठी फिरायला आलेलो आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जत्रा कशी आहे काय आहे ते आम्ही पूर्ण दाखवू। महाराष्ट्राची 2 नंबरची जत्रा आहे खंडेराव महाराजांच्या जत्रेची। फर्स्ट नंबर येतो जेजुरीचा आणि दुसरा नंबर येतो नाशिकच्या या जत्रेचा। तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि कसा वाटतो व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा। बॉटल पकड 1 मिनिट। आणि गर्दी खूप होती त्याच्यामुळे जास्त काय मला व्हिडिओ काढायला जमलेला नव्हता। तर विनीत आणि अदिती ज्या ज्या राईडमध्ये बसत होते त्याचेच मी व्हिडिओ काढलेले आहे। आज उद्या जमलंच तर पुन्हा एकदा जाऊ आणि पूर्ण जत्रेचा व्हिडिओ मी पुन्हा एकदा अपलोड करेन। तर तो पण व्हिडिओ बघायला विसरू नका तुम्ही। तर हे बघा हे 2 मोठे पाळणे आहेत आणि अजून आहे दाखवते। तर पूर्ण CCTV लावलेला आहे म्हणजे पूर्ण जत्रेवर लक्ष ठेवण्याला। त्याच्यानंतर लहान पोरं नाही झालं आहे ना जम्पिंग जपॅक असंही बोलतात म्हणजे लहान पोरं बोलतात त्याला। तर त्याच्यामध्ये आदित्य आणि विनीतला बसवलेलं होतं हे ती गोष्ट आणि ही एक राईड होती। अजून खूप होत्या राईड तर आता विनीत आणि अदिती आहे ना त्याच्यामध्ये बसलेले आहे। दोघं जण त्याच्या उड्या मारत होते खूप उड्या मारल्या त्यांनी। आणि अदिती आणि विनीत आहे ना विनीत जास्त करून आहे ना अदितीला पाडायला यायचं। हे बघा आलं आता दोघंही पडले। तशी दोघांची मस्ती मजा चालू होती तिथे। परत एकदा पाडलं होती दुसऱ्यालाही पाडलं। आणि त्याच्याच बाजूला हा आपण जेव्हा लहानपणी हा बघितला असेल पाळणा हा तिथं होता। तर बसलो नाही फक्त बघितला कारण त्याच्यामध्ये मला बसायला भीती वाटते। आधी मी कसा पाडत होता आधी विनीत आला हे बोटच्या राईडमध्ये ती त्याच्या बाजूची ती राईड होती। आणि त्याच्या राईडमध्ये बाजूला होती मिकी माऊसची राईड होती। त्याच्यामध्ये विनीत अदिती बसलेली नाही। पहिले विनीत बसल्या बोट रिकामी नव्हती। अदिती वाट बघत होती कधी एकदा एक बोट रिकामी होती आणि कधी एकदा मी जाते। ती दुसरी एक राहिली त्याच्या बाजूला। हा फक्त प्ले एरियामधलाच मी व्हिडिओ काढलेला आहे म्हणजे फूड स्टॉल वगैरे अजून दुसरे जे ज्वेलरीचे स्टॉल वगैरे होते त्याचा अजून व्हिडिओ काढलेला नाही आहे मी। तो काढल्यावरच मी शिकत हे बघा अदितीसाठी बोट रिकामी झाली आता ती त्याच्यामध्ये बसली पण तिला आहे ना बोट चालवताच येत नव्हती। ती कन्फ्यूज होत होती मी कशी चालवू। आणि ती बिचारी तिथंच ते बघत होते तुला सांगावं लागत होतं आता काही फिरवती।
प्ले एरियामध्ये. तर तिथे ना एक जण खेळत होता, तर त्याचा दाखवला व्हिडिओ तुम्हाला. ते ग्लास पाडून हे जे बाजूला वस्तू दिसतात ना ते भेटतात. तर तो काय ट्राय केला नाही आम्ही दुसरा ट्राय केलेला होता रिंग टाकायचा. एक्सपिरियन्स होता गेमचा. त्याच्यामध्ये विनीत बोलला की मला तिथं जायचं आहे, ते मला बघायचं आहे. तर मग तो गेला आणि तिथं खूप मजा आली बघायला ती. त्याचा आम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघायला नक्की विसरू नका तुम्ही. कारण का तो एक्सपिरियन्स घेताना तो काय हाल होतात ना त्या व्हिडिओमध्ये टाकेले. तर पूर्ण बघा तो व्हिडिओ आणि हा सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा. जत्रेमध्ये खरंच खूप मजा आली. अजून बघण्यासारखं खूप काय आहे, पण काल अर्धाच फिरलो आम्ही, जास्त काही फिरलेलो नाही. उद्या किंवा परवा गेलं की पुन्हा एक वेगळा व्हिडिओ टाकेल, तो बघायला विसरू नका. आणि हाही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा आणि कसा वाटतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. हा गेम आहे ना आमच्या इथं जत्रेमध्ये पहिल्यांदाच आलेला होता, जो आता विनीत खेळत आहे. आणि त्याच्या बाजूसोबत एक मुलगी होती, ती तर अक्षरशः पडायला आलेली होती. आणि विनीत कोणती राईड खेळत होता? VR एक्सपिरियन्स राईड खेळत होता. त्याच्यामध्ये तो रोलर कोस्टरमध्ये होता, जंगलमधून जात होता. बर्ड्स की आवाज बहुत डेंजर. त्याला बर्ड्स की आवाज, पक्ष्यांचे आवाज आहे ना खूप डेंजर वाटत होते. ते बघा. खूप छान वाटलं हा एक गेम बघून. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा मला तुम्ही कमेंट करून. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तरी आम्ही त्याच्यामध्ये एक मोदका कुवा बघितला नाही. जर जमलाच तर तो परवाच्या दिवशी बघू आणि तोही अपलोड करायचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.